आपली नवी मुंबई आज देशातल्या विविध शहरांशी हवाई मार्गाने जोडली गेली। नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून देशांतर्गत प्रवासी विमानसेवा सुरू झाली। नवी मुंबईकरांचं हवाई उड्डाणाचं स्वप्न अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साकारही झालं। पण या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दिबा पाटील यांचं नाव अजूनही देण्यात आलेलं नाही। त्यामुळे नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याचा आनंद एकीकडे व्यक्त होत असताना दुसरीकडे या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून अजूनही झालेला नाही, याबद्दल नाराजी व्यक्त होते। पाहूयात या संदर्भातला एबीपी माझाचा रिपोर्ट। स्थळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वेळ सकाळी 8:20 बंगळुरूवरून आलेलं एअर इंडियाचं हे विमान नवी मुंबईच्या नव्या कोऱ्या विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलं आणि नवी मुंबईकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली। मला अतिशय आनंद वाटत आहे, कारण आपल्या भूमीवर आपण पहिल्यांदा जात आहोत। हे आईवडिलांची पुण्याई याची अतिशय आनंद, म्हणजे इच्छाच होती का पूर्वीपासून काय पहिला जेव्हा विमान जाईल त्या विमानात जाण्याची इच्छा होती। आज देवाच्या कृपेने पूर्ण झालेले आहे। मी दिल्लीला चाललो आहे। नेहमी जो मित्रांचा प्लॅन इयर एंडला कॅन्सल होतो गोव्याचा, पण पहिल्यांदा असा आहे की माझा प्लॅन कॅन्सल होत नाही। आम्ही खरंच फिरायला जातो आहे आणि मी स्वतः चिपळूणवरनं आलो आहे। माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे की मला नेहमी जेव्हा बँगलोरला जॉब लोकेशनला जावं लागतं तेव्हा 10, 12, 16 तास जावे लागतात, पण आता जेव्हा हे एअरपोर्ट उघडले मला फक्त चिपळूणवरून इकडे 6 तास जायचे आणि 2 तासात मी बँगलोर। तर माझ्यासाठी तरी खरंच चांगली गोष्ट। नवी मुंबई विमानतळ सेवेत सकाळी 8 ते संध्याकाळी 8, 12 तास विमानतळ कार्यरत। फेब्रुवारी 2026 पासून विमानतळ 24 तास सुरू। सध्या नवी मुंबईतून देशांतर्गत फेऱ्या, मार्च 2026 पासून आंतरराष्ट्रीय फेऱ्या सुरू। सध्या दररोज 30 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग इंडिगो, एअर इंडिया, अकासा एअर, स्टार एअर या विमान कंपन्यांची सेवा सुरू। नवी मुंबई विमानतळ देशातलं भव्य विमानतळ आहे। या विमानतळाची तुलना लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी करण्यात येते। नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्य: विस्तार 2866 एकर, खर्च 1,00,000 कोटी रुपये, 350 विमानांच्या पार्किंगची क्षमता, प्रवासी वाहतुकीसह मालवाहतूक सेवा, संपूर्णपणे हरित ऊर्जेचा वापर, विमानतळ टर्मिनलमध्ये भारतीय संस्कृतींचं दर्शन, विमानतळावर एआयचा प्रभावी वापर। दरम्यान आज दाखल झालेल्या पहिल्या विमानातून हे विमानतळ होण्यामागे मोठा वाटा असणाऱ्या दिबा पाटलांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रवास केला। यावेळी त्यांची काय भावना होती पाहूयात। आणि मला प्रवासाचा अनुभव घ्यायचा होता आणि मागणी तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जावं। काल मुख्यमंत्र्यांनी त्याचे सुचोवात दिलेत आणि खात्री आहे की ते लवकरात लवकर दिलं जाईल, त्याच्याबद्दल शंका नाही आहे। फक्त एवढंच वाटतं की ते नाव लवकरात लवकर दिलं जावं। आम्हाला अपेक्षा होती आज देतील नाव, पण आम्हाला खात्री आहे देतील, नक्की देतील। पण ते आज दिलं असतं तर जरा जास्त आनंद झाला असता, नक्कीच सगळ्यांचा आनंद आणखीन वाढला असता। म्हणून पुन्हा एकदा मी विनंती करेल तुमच्या माध्यमातून सरकारला की लवकरात लवकर हे करा। आम्हा प्रकल्पग्रस्तांना जास्त खोळंबून ठेवू नका, एवढीच मागणी करतो। माझ्या हातामध्ये ज्यांचं फलक आहे ते लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी लागावं, ही आमच्या सर्व तमाम नवी मुंबईकर जनतेची इच्छा आहे आणि तीच इच्छा व्यक्त करण्यासाठी आम्ही त्या विमानातून प्रवास केला। नवी मुंबई एअरपोर्ट दिबा पाटलांच्या नावाने जर स्वागत झालं असतं तर आणखीन जास्त नक्कीच आनंद झाला असता। कुठेतरी 15 वर्षाच्या प्रयत्नानंतर हे दिवस आम्हाला पाहायला मिळाले, त्याचा नक्कीच आनंद आहे आणि खूप आनंद झाला की नवी मुंबई शहर एक जगाच्या नकाशावर येते, ह्याचा जास्त आनंद आहे। नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईतल्या विमानतळावरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। त्यामुळे लवकरच पूर्ण क्षमतेनं इथून विमान वाहतूक सुरू व्हावी हीच अपेक्षा। विनायक पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।